नमस्कार, अक्षरा रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी हेल्दी आणि टेस्टी असं नाचणीचे इडली हे रेसिपी घेऊन आलेलं आहे. तर नाचणी वगैरे भिजू घालायचं नाही किंवा तांदूळ वगैरे भिजू घालायचं असं काय कटकट काहीच नाही. एकदम साधी आणि सोपी, टेस्टी आणि वेट लॉससाठी तर खूप फायदेशीर असं मी हे नाचणीचं इडली रेसिपी घेऊन आलेलं आहे. बघू शकता किती छान स्पंजसारखं हे नाचणीचे इडली तयार आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी नाचणी 1 किलो आणलं होतं. ते गिरणीवर दळून आणलं होतं. त्याच्यातलं ते पीठ आहे बघा. 2 वाटी मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. छोटी वाटी आहे ते. आणि 1 वाटी रवा घ्यायचं बारीक. जर रवा नसेल तर थोडंसं मिक्सरला फिरून घ्यायचं आणि थोडीशी दही घालायचं 2 चमचाभर. बघू शकता मी दही टाकत आहे. त्यानंतर 2 चमचाभर तांदळाचं पीठ घालायचं. 2च चमचाभर पीठ जर असेल तर, नसेल तर घातलं नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि थोडीशी मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी टाकून हे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून एक अर्धा तासासाठी किंवा 1 तासासाठी, मी अर्धा तासासाठीच ठेवलं होतं. आपण रवा आहे ना बारीक, त्यामुळे एक अर्धा तासासाठी आपण हे मिक्स करून ठेवायचं वर झाकण लावून. तर खूप छान हे पीठ फुलते आणि मस्त एकदम टेस्टी पण आपलं हे इडली होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. खरंच तांदूळ वगैरे भिजू घालायचं, परत ते मिक्सरला लावायचं, पेस्ट करून ठेवायचं, रात्री आंबवायचं. ह्यापेक्षा ही साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे. बघू शकता थोडंसं पाणी घालून मी 1 वाटीभरच त्याच्यामध्ये पाणी घालून मी हे झाकून ठेवलं होतं. बघू शकता आता ते काढले 1 तासानंतर ना. आणि थोडंसं आपल्याला इनो वाटलं तर इनो टाकायचं, छान फुलते. तर नाही वाटलं तर थोडंसं सोडा टाकायचं नंतर करत्यावेळी. आणि हे आपलं इडलीच्या भांडं आहे त्या साच्यामध्ये आपण थोडंसं सगळ्या भांड्याला थोडंसं तेल टाकून चमच्यानं आपण सर्व साच्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं. बघू शकता अशा पद्धतीनं. तर आपण हे 15 मिनटासाठी वाफवून घेणार आहे इडली. बघू शकता आता मी इडलीच्या पात्रामध्ये व्यवस्थित ठेवलं आणि झाकून 15 मिनटांनी वाफवून घेतलेले. 15 मिनटानंतर आपलं ही इडली बघू शकता खूप छान खुसखुशीत आणि एकदम स्पंजसारखं. आपला ढोकळा कसं होतं त्या पद्धतीनं आपलं हे इडली तयार आहे. मी आता इडली सर्व थंड झाल्यावर काढून घेत आहे डिशमध्ये. बघू शकता आमच्या मुलींना तर खूप आवडले. मम्मी दररोज कर अशा इडली म्हणते. खरंच खूप छान आहे, काय सांगायचं असं मला वाटते. मी तर तयार केलेलं आहे नाचणीच्या इडल्या, रागी पण बोलते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.